नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की व्हिडिओ कॉलवर आता रम्या आणि काव्याचे जोरदार भांडण सुरू होतं. ते दोघे एकमेकांना नको ते बोलत असतात आणि हे पार्थला सहन होत नाही. त्यामुळे पार्थ रम्यावर ओरडत फोन कट करून टाकतो. रम्याने काव्याला खूप वाईट बोललेलं असतं. म्हणूनच काव्याला खूप राग येतो आणि ती आता रागातच असं काही आता डिनर टेबलवर येते आणि खूप जास्त जोराने पोहे खाऊ लागते. एवढं खात असताना तिला खूप मोठा ठसका लागतो. तेव्हा नंदिनी काव्याला सांगत असते की जरा हळू खाय तुला. त्यावेळेस नंदिनी काव्या समजून घेते आणि तिला पाणी द्यायला देते. काव्या घडलेला सगळा प्रकार नंदिनीला सांगते की अगं शांत कसं हो मी ते रम्या बघ मला नको ते बोलत आहे. त्यावर नंदिनी म्हणते की मग तुला काय वाटतं रम्याने तुझी बाजू समजून घ्यायला हवी का? अशी अपेक्षा मुळीच तू करू नकोस. तर काव्य नंदिनीला म्हणत असते की जर तुम्ही मला माफ केलं ना तर पूर्ण जगाशी मी लढायला तयार आहे. त्यावर नंदिनी म्हणते की अगं कोण आहोत तुला माफ करणार? तूच आम्हाला माफ कर. तुझ्याच डोळ्यासमोर मी तुझ्या नवऱ्याला मिरवत होते. आता मला कळलं की मी तुला कसं वाटत असेल. मला ठसका लागल्यावर त्यांनी मला पाणी दिल्यावर तुझ्या मनाची अवस्था मला कळते. नंदिनी खूप इमोशनल झालेली असते. तेव्हा काव्य म्हणते की अगं असं नको ना बोलत आई. मी ते सगळं काही आता विसरले आहे. मी नवं आयुष्य सुरू केलं आहे. पण मित्रांनो आता नंदिनी जी आहे ती वाटत असते की माझीच चूक झाली आहे. आता बघूया पुढे काय होतंय.